सांगितलं, दादा, हे दादा ऐक ना, गेले 4 दिवस झाले रे दादा, माझ्या पोटात अन्नाचा कण नाही, मला लई भूक लागली दादा. ताईडे, तुला काय खाण्याची इच्छा आहे ग? त्यावेळेस दादाने सांगितलं, ताईने सांगितलं, दादा ऐक ना दादा, अरे आज माझी जन्म देणारी तुझी माझी आई राहिली असती ना दादा, तर आईनं पुरणपोळीचा स्वयंपाक करून मला दिला असता. दादा, या जगात आई नाही, जगात बाप नाही. दादा, आपण पोरकं झालो रे. एक सांगू का मायबाप, ज्या लेकरांना माय नाही, ज्या लेकरांना बाप नाही ना, अरे हा समाज त्या लेकरांकडे वाईट नजरेने पाहत असतो. त्याप्रमाणे ह्या लेकरांना अरे हा समाज संन्यासाची कार्टी करून बोलत होती. मायबाप, आईशिवाय प्रेम जगात कुणी करू शकत नाही, बापाशिवाय प्रेम या जगात कुणी करू शकत नाही. म्हटलं जातं, आई मायेचा सागर आणि बाप समुद्राचा किनारा. आई ती आई असते, कारण अरे स्वर्गात डोंगरानं गिरीला सूर्य उद्या तुम्हाला सकाळीच ना पुन्हा दिसेल, पण माती आड गेली आईला बाप गेला तो पुन्हा कधी दिसू शकत. अरे आई ती आई असते, नसते सांभाळणारी ताई, असल्यावर पळत नाही, गेल्यावर मिळत नाही, तिला आई म्हणतात. ऐका, जशी आई महत्वाची आहे तसा बाप सुद्धा महत्वाचा आहे. बाप, अरे बाप म्हणजे पाठीवाली थाप, बाप जगण्याचं माप. अरे बाप तो बाप असतो, तरी त्या बापाकडे उघड्या डोळ्याने पहा, तो बाप नेमका कसा असतो. म्हटलं जातं, जगाला बाप कधी कळला नाही, माय कधी कळली नाही. ऐका मायबाप, आपल्या बापाकडे कधी तुम्हाला पाहायचं असेल ना मायबाप, उघड्या डोळ्याने कधी पाहू नका, उघड्या डोळ्याने कधी पाहू नका. दिवसभर आपला बाप कधी पाहू नका. अरे कष्ट करणारा बाप तुमच्या माझ्यासाठी राब राबतो. मुलीचं लग्न जवळ आलं की तो बाप एका सावकाराच्या दारात जातो, हात जोडून कळकळीची विनंती करतो, दादा माझे दिवस कामात कष्ट करण्यात झाले, पण माझी मुलगी की नाही वाणी तिनेच एक मुलगी आहे हो, त्या मुलीचं चांगलं झालं पाहिजे. त्या मुलीच्या लग्नासाठी कितीही खर्च होऊ द्या, माझा जीव गहाण ठेवेल, पण माझ्या मुलीचा संसार मी सुखाचा करेल. अरे हा म्हणणारा जगात दुसरा तिसरा कोणी नसून तो फक्त बाप आहे. बाप 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 म्हणजे नेमकं काय आहे? माय बाप, मुलींनो ऐका, बाप कधी दिवसा पाहू नका. महिला मंडळ, तुमचा पती कधी तुम्ही दिवसा कधी पाहू नका. तो पती परमेश्वर पाहायचा असेल तर रात्री तो 1च्या 2च्या सुमारास पहा, त्याच्याकडे पहा, त्याच्या अंगावरचं जे बनेल असतं ना, बनेल, त्या बनेला कमीत कमी 60 ते 70 80 छिद्रे त्या बनेला पडलेले असतात. पायावरच्या भेगा एक एक भेगातून छोट मोठं रक्त निघत असतं. तो बाप एक विचार करतो, अरे आयुष्यभर मी दुःख सहन करेल, पण माझ्या परिवाराला मी कधीच दुःख देऊ शकणार नाही, तरी दुःख मी सोसू शकणार, देऊ देणार नाही. हा कोण समजवतो? फक्त बाप. जगाला आई कळाली, जगाला आई कळाली, पण जगाला कधी बाप कधी कळला नाही. मायबाप, जसा बाप महत्वाचा तशी आई सुद्धा महत्वाची आहे हो. माझ्या संत श्री ज्ञानेश्वर महाराजांना या जगाला इतका त्रास दिला मायबाप, पण त्या त्रासामध्ये छोटीशी मुक्ताई म्हणते, दादा आई ती आई असते रे दादा, आई ती आई असते. ज्याला आई नाही ना मायबाप त्याला आईचं दुःख जाऊन विचारा, ज्याला बाप नाही त्याला बापाचं दुःख जाऊन विचारा. ज्यावेळेस माझी मुक्ताई म्हणते, दादा आई राहिली असती तर आज मांडीचं जेवण खायला भेटलं असतं रे, बाप राहिला असता तर बापाच्या पकाखाली आपण राहिलो असतो. दादा, अरे छोटी छोटी लेकरं आपण, हा समाजालाही त्रास देतो रे दादा. दादा सांग ना, अरे 8 दिवस झाले या पोटात अन्नाचा कण राहिला नाही. दादा इतकी भूक लागली दादा, काहीतरी करे. माझ्या ज्ञान दादांना मुक्ताईनं बोलावं आणि बोलल्याच्या नंतर माझ्या ज्ञान दादानं तो शब्द जस ओंजळीमध्ये जिलावं आणि सांगितलं, ताईडे घाबरू नको ताई, माझी माऊली सकाळी 7 वाजता आळंदीमध्ये निघाले. गल्लीमध्ये 15 घरं होती माईबा, गल्लीतले 15 घरं
माऊली दरवाजात उभे राहिले आणि या मुखाने पवित्र वाणीतून त्या दारासमोर उभं राहून समोरच्या ताईला विनंती करून हात जोडून सांगत होते, ताई काहीतरी असेल तर द्यावं आम्हाला खायला. मला एक सांगा मायबाप, या लेकरांची जर मायबाप राहिले असते तर भीक मागण्याची वेळ आली असती का हो? आली असती का? ऐका ना मायबाप. अरे हा समाज म्हणतो, ही जुनी लोक म्हणतात अरे पूर्वीची लोक इतकी चांगली होती तर पूर्वीच्या लोकांसाठी ही आताची पिढी नाही, ही जुनी लोक म्हणतात. हात जोडून माफी मागते बर का, ही पूर्वीची लोक म्हणतात. पण ऐका, जर पूर्वीची लोक चांगली असती ना मायबाप, पूर्वीची लोक चांगली असती ना तर माझ्या ज्ञान दादांना, माझ्या निवृत्ती दादांना, सोपान काकांना, मुक्ताबाईला, जगद्गुरु तुकोबरायांना त्रास दिला नसता हो. त्रास देणारी ही पूर्वीचीच लोक होती, आत्ताची लोक नव्हती मायबाप. ऐका, ज्यावेळी मुक्ताई दादाला विनंती करते, दादा जाता गल्लीतले 15 घर, ताई देता का हो काही खायला? माझी ताईडी भुकेली झाली हो 8 दिवसापासून. 5 वर्षाची माझी ताई आहे, तुमच्या पाया पडतो, कळकळीची विनंती करता, ताई द्या ना हो. मायबाप घरातले गल्लीतले 15 घर, 10 घरातले दरवाजे बंद झाली, 5 घरातल्या महिलांनी पवित्र असं पीठ दिलं मांडे करण्यासाठी. आनंदाच्या भरात माझ्या माऊलीनं पीठ घेतलं, रस्त्याला निघाली. आनंदाच्या भरामध्ये इतका आनंद झाला, ज्यावेळेस माझी आई जिवंत होती, माझा बाप जिवंत होता, तेव्हा मी पुरणपोळीचा स्वयंपाक खाला. आज माझी ताईडी माझी आई होणार, आज माझी ताईडी माझी बहीण होणार. मायबाप, ज्याला मुलगी आहे ना, ज्याला एक मुलगी असेल तो लई भाग्यवान. त्याला 2, 3, 4 मुली असेल मायबाप, त्याच्यासारखा भाग्यवान जगात कोणीच नाही, भाग्यवान जगात कोणीच नाही. मुलगी पाहिजे, कारण मुलगी आईचं प्रेम देते, मुली बहिणीचं प्रेम देते, मुली सर्व नातेवाईक होतात. त्याप्रमाणे माझी मुक्ताईनं दादाला सांगितलं, दादा रस्त्याने निघाला. रस्त्याने निघाल्याच्या नंतर आनंदाच्या भरामध्ये जुळीतलं पीठ आनंदीच्या बाहेर पळून टाकला. इतक्यात विसोबा चाट्या नावाचा एक दुष्ट राक्षस एका घोड्यावरती बसून आला आणि त्या माऊलींकडे पाहिलं आणि बोलू लागला, अरे हे संन्यासाची कर्त्यानं, तुम्हाला सांगितलं ना रे, ही आळंदीमध्ये राहू नका. तुम्ही आमची आळंदी बाटवली रे. बाटवली म्हणजे काय झालं? बाटवली रे. तुम्ही का आळंदीमध्ये राहता? तुम्ही इथून निघून जा, तुमच्या पाया पडतो, निघून जा. माऊली म्हणतात, महाराज निघून जाऊ, आम्ही छोटे लेकर आहात, कोण्या गावाला जाणार हो? आम्हाला कोण आधार देणार? नाही जाणार, आम्ही नाही जाणार. खाली उतरले हो. लाथ मारली माझ्या माऊलीच्या पाठीमध्ये. छोटीशी माऊली जमिनीवरती पडले, पीठ बाहेर पडलं. माऊलीने तसंच पीठ धरावं, जोडीमध्ये टाकावं, पण दृष्ट तो विसोबाचा त्या नावाचा तो राक्षस पुन्हा तो खाली उतरला. लाथ मारली, पीठ पडलं. माऊलीनं पीठ जोडीत टाकावं, तरीच पीठ त्या विसोबाचा त्यानं माती मोल केलं. माऊलीचा कंठ दाटून आला. माऊली रडू लागले आणि आईच्या नावानं ते आक्रोश करू लागले. आणि काय म्हणतात, सोडून गेली आई आम्हाले कराना, आई 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 म्हणून मी गुन्हा, आमच्यासाठी गेली आई तू कष्ट केली फार, आमच्यासाठी गेली आई तू कष्ट केले फार, सोडून गेली आई
ताटीचा दरवाजा उघडला. त्या ताटीमध्ये पर्णकोटीमध्ये जाऊन बसले. दादा काय येत नाही. मुक्ताई तर मांडे खाण्यासाठी इच्छा प्रगट झाली. दादाची वाट पाहत होती. दादा इकडून नाही, दादा तिकडून नाही, दादा येत का नाही. मग इकडे तिकडे पाहिलं तर जगाचा माऊली, जगाचे माऊली त्या पर्णकोटीमध्ये दरवाजाला आतून दरवाजा बंद करून माऊली त्या ठिकाणी बसले नाही. त्या ठिकाणी रडत होते, रडत. अरे जगाच्या मालकाला रडावं, समाजाला रडावं, एवढा त्रास माझ्या माऊलीला दिला. माऊली रडायला लागले. रडताना मुक्ताई आले आणि मुक्ताईने म्हणते, दादा काय झालं हो दादा. दादा तुम्ही का रडता दादा. दादा मी आहे ना तुमच्या पाठीमागे, मी आहे ना दादा. नका रडू, डोळे पुसा. दादा तुम्ही कोण आहात तुम्हाला माहित नाही. तुम्ही महाविष्णूचा अवतार आहात. साक्षात तुमचा अवतार म्हणजे जगाच्या मालकाचा तुमचा अवतार आहे. तुम्ही का रडता. तुम्ही योगी आहात दादा, तुम्ही रडू नका. मला एक सांगा ना दादा, स्वतःच्या दाताने जर जीभ जर चावली आपण दात पाडून टाकतो का बरं. का तुम्ही एवढं जगाचं मनावर घेता दादा. दादा रडू नका, दादा रडू नका. छोटीशी मुक्ताई ज्ञान दादाला उपदेश करून सांगते आणि म्हणते, योगी